हॅलो स्टुडंट्स, आपण मॅथ्स 1चा फायनान्शियल प्लॅनिंग हा लेसन बघत होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण GSTबद्दल पाहिलं. GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यानंतर आपण एक टॅक्स इनव्हॉइस बघितला. त्या टॅक्स इनव्हॉइसमध्ये बघा, टॅक्स इनव्हॉइस म्हणजे असं आपल्याला रिसिप्ट की जो आपल्याला दुकानदार देतो की त्याच्यावरती सगळे GST इन्क्लूड असतं, त्याला आपण काय म्हणतो, टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइसमध्ये आपण वेगवेगळ्या वस्तूंचे HSN कोड, पुन्हा रेट, पुन्हा GST कॅन बी डिवायडेड इंटू 2 कंपोनंट्स, CGST आणि SGST, हे सगळं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा GSTN नंबरबद्दल माहिती घेणार आहोत. आता हा GSTN नंबर किती डिजिट असतो? 15 डिजिट असतो. हेही आपण बघितलं होतं. ज्या पर्सन्सचं फायनान्शियल म्हणजे सक्सेसिव्ह इयरमधलं ॲन्युअल इन्कम 20 लाखपेक्षा जास्त आहे त्यांना हा GSTN नंबर दिला जातो. ओके, त्याच्यामध्ये 10 डिजिट्स काय असतात त्या पर्सनचा, ज्याचा ते दुकान आहे किंवा जो तो ट्रेडर आहे त्याच्या नावचा ते पॅन नंबर असतो 10 डिजिट. आणि त्याच्यामधलं फर्स्ट बघा, GSTN फॉर एक्झाम्पल म्हणून आपल्याला दिलेला आहे. फर्स्ट 27 ABCDEE ABCDE 1 2 3 HI 1Z5. त्यांनी खाली बघा पेज नंबर 82 वरती सगळी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 27 2 डिजिट फॉर स्टेट कोड, आपल्या महाराष्ट्रासाठी तो 27 हा काय आहे, स्टेट कोड आहे. जर फर्स्ट 27 असेल तर आपल्याला समजतं ते रजिस्ट्रेशन किंवा ती फर्म कुठं रजिस्टर्ड झालेली आहे, महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, महाराष्ट्र स्टेटमध्ये. त्याच्यानंतर ABCD अप टू 27 नंतरचे जे सक्सेसिव्ह 10 नंबर्स असतील ते म्हणजे काय आहेत, आपले 10 डिजिट पॅन नंबर झाला त्या पर्सनचा. त्याच्यानंतर 1 रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन, तुमचे किती बिझनेस आहे त्याच्यासाठी तो 1 2 3 4 हा नंबर आहे. त्याच्यानंतर Z युनिफॉर्म फॉर ऑल, सगळ्यांसाठी तो सेम नंबर आहे. आणि लास्ट 5 तो डिजिट प्रत्येकाला डिफरंट दिला जातो, त्याच्यावरून आपली सगळी इन्फॉर्मेशन चेक केली जाते. असा हा 15 डिजिट अल्फा न्यूमरिकली GSTN नंबर असतो. कोणता नंबर असतो? GSTN नंबर. ही सगळी जस्ट इन्फॉर्मेशन आहे. ॲक्च्युअल एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला GSTचे 2 कॉम्पोनंट्स CGST आणि SGST. जर GSTचा रेट 10% असेल तर 5% आपण हा सेंट्रल गव्हर्नमेंटला देतो आणि 5% हा स्टेट गव्हर्नमेंटला देतो. हे आपण बघितले, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे झालं, ही फर्स्ट टॅक्स इनव्हॉइस बघितला आपण, तो गुड्सशी रिलेटेड होतो. ज्या वस्तू आपण आणतो, आपला नाव काय आहे GSTचं? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे जो कशावरती टॅक्स बसला जातो, गुड्सवरती पण आणि सर्व्हिसवरती पण. मग आपल्याला ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, फॉर एक्झाम्पल हॉटेल्समध्ये, बसमध्ये, ट्रान्सपोर्टमधल्या कुठल्याही फॅकल्टीमध्ये, ह्याला आपला एरोप्लेन वगैरे असतात, तिथं पण ज्या आपल्याला फॅसिलिटी पुरवल्या जातात त्याच्यावरती पण टॅक्स असतो. त्यांनी पेज नंबर 83 वरती बघा, टॅक्स इनव्हॉइस ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड, एक सर्व्हिस दिली, हॉटेलचं बिल दिलेलं आहे, तिथं कसा GST त्यांनी चार्ज केला हे त्यांनी दाखवलेलं आहे. बघा, फूड जंक्शन, खेड, शिवापूर, पुणे. इनव्हॉइस नंबर, मोबाईल नंबर दिला, ॲड्रेस दिला आहे जिथला आहे ते, पुन्हा GSTN नंबर दिलेला आहे, इनव्हॉइस डेट दिलेली आहे. आता SAC, जसं की आपण इथं HSN बघितलं, गुड्सशी रिलेटेड मीन्स हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर. आता त्यासारखं सेम SAC, त्याचा लॉंग फॉर्म आहे सर्व्हिस अकाउंटिंग कोड. कुठले मी कालच सांगितलं होतं तुम्हाला, प्रत्येकासाठी जे आपल्या इथं नाव आहे ते सगळीकडेच असेल असं नाही, त्याच्यासाठी त्यांनी कोडिंग दिलेले आहे, नंबर्स दिलेले आहेत. तसं जसं की गुड्ससाठी, मालासाठी HSN आहे, तसं सर्व्हिसेससाठी SAC, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. मग फर्स्ट दिलेला आहे कॉफी, क्वांटिटी आहे 1, रेट ₹20, टॅक्झेबल अमाऊंट ₹20. टॅक्झेबल अमाऊंट मीन्स अशी अमाऊंट की ज्याच्यावरती अजून टॅक्स अप्लाय केलेला नाही. GST रेट किती दिलेला आहे? 2.5%. मग SGST पण किती असणार आहे? 2.5% असणार आहे. मग तुम्ही आता काय करायचं आहे, हा टॅक्स इनव्हॉइस कंप्लेंट करायचा आहे. ₹20 वरती 2.5% फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करणार? 20 मल्टिप्लाय बाय 2.5 अपॉन 100, 5.0 अपॉन 10 मीन्स 0.5. किती रुपये झालं? 0.5.
CHGST पण किती येणार मग 2.5 म्हणजे 0.5 म्हणजे 0.5 CGST रुपीजमध्ये 0.5 SGST रुपीज म्हणजे टोटल GST किती झाला ₹1 म्हणजे 20 रुपीजची कॉफी आपल्याला कितीला मिळाली 21ला. इन दिस वे तुम्ही मसाला टी वगैरे त्यांनी दिलेला आहे ते तुम्ही काय करायचं आहे कंप्लीट करायचा आहे तो टॅक्स इनव्हॉइस. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे बघा त्याच्या नेक्स्ट पेजवरती GSTचे रेट्स दिलेले आहेत ते गव्हर्मेंटनी सँक्शन केलेले. आता हे जे रिलेटेड रेट्स आहेत ते जेव्हा बुक आपलं प्रिंट झालं नवीन सिलेबस झाला तेव्हाचे ते रेट आहेत. आता त्याच्यामध्ये चेंज असू शकतो. आता 0% रेट कुठले गुड्स आणि कुठले सर्व्हिसेस फ्री आहेत की त्याच्यावरती टॅक्स नाही आहेत. मी फॉर एक्झाम्पलमधून सांगते तुम्ही व्यवस्थित आपलं नोटबुक घ्यायचं टेक्स्टबुक घ्यायची आणि ते रीड करायचं. जर तुम्हाला समजत नसेल तर मराठी मीडियमचं बुक घ्यायचं आणि त्याच्यामधून ही सगळी इन्फॉर्मेशन रीड करायची. बघा गुड्स इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड ग्रेन्स फ्रूट्स व्हेजिटेबल्स मिल्क सॉल्ट अर्थन पॉट्स एक्सेट्रा सांगितलं. अजून बरेच आहेत. ह्या गोष्टींवरती 1% चार्ज नाही आहे GST नाही आहे. सर्व्हिसेस कोणती बघा चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस पब्लिक लायब्ररी ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस एक्सेट्रा ज्या अगदीच इम्पॉर्टंट आहेत त्या सांगितलेल्या आहेत त्यांनी. कुठले गुड्स आणि कुठले सर्व्हिसेस ते आपल्याला कसे आहेत फ्री आहेत. त्याच्यावरती 0% चार्ज आहे. 0 नंतर लो रेटेड 5% आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड रेट स्लॅब फर्स्ट 12% स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅब 18% आणि सगळ्यात हाय म्हणजे 28%. बघा कशावरती आहे 28% GST. लक्झरी आयटम्स मोटरसायकल अँड स्पेअर पार्ट्स गरजच नाही आहे त्याची आपल्याला. लक्झरी कार्स पान मसाला व्हॅक्यूम क्लीनर डिशवॉशर AC वॉशिंग मशीन फ्रीज टोबॅको प्रोडक्ट्स एरेटेड वॉटर एक्सेट्रा ह्याच्यावरती 28% GST आहे. सर्व्हिसेस बघा कोणत्या 5 स्टार हॉटेल ॲकोमोडेशन अझ्युमेट पार्क्स वॉटर पार्क्स थीम आपण जातो ना वॉटर पार्क्सला म्युझियम्सला वगैरे कॅसिनो रेस कोर्स IPL गेम्स एअर ट्रान्सपोर्टमध्ये पण फरक आहेत. तुम्ही फर्स्ट सेकंड लो रेटेडमध्ये जिथं 5% आहे तिथं पण एअर ट्रान्सपोर्ट आहे ते इकॉनॉमी क्लास आहे आणि इथं आहे ते बिझनेस क्लास. म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे ज्याचे स्वतःचे एरोप्लेन्स असतात त्यांच्यासाठी पण काय आहे 28% GST आहे. ओके आता आपण सॉल्व एक्झाम्पल बघणार आहोत GSTशी रिलेटेड. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं GST मीन्स वन नेशन वन टॅक्स. अख्ख्या देशात तुम्ही कुठंही जा जिथं आपण वॉशिंग मशीन ह्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या प्राईसला खरेदी करू तीच तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये गेला तरी तेवढीच प्राईस असणार आहे. कधीपासून ॲक्ट झाला GST 1 जुलै 2017. त्याच्यानंतर आपण बघितलं टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय अशा प्रकारचं रिसिप्ट की त्याच्यामध्ये GST तो माल किती क्वांटिटी आहे पुन्हा CGST किती चार्ज केला आहे SGST किती चार्ज केला आहे ह्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सप्लायर कोण आहे त्याचा ॲड्रेस GSTN नंबर सगळी डिटेल त्याच्यामध्ये असते. तुम्हाला मी कालही सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही DMart किंवा ज्वेलरीचं वगैरे तुम्ही एखादी रिसिप्ट बघा तुम्हाला त्याच्यावरती सगळं दिसेल. बरोबर आहे. GST वगैरे हाताने लिहिलेलं नाही प्रिंटेड बिल आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण GSTN नंबर किती डिजिट असतो 15 डिजिट GSTN नंबर असतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं GST कॅन बी डिवायडेड इंटू 2 कॉम्पोनंट CGST आणि SGST. जो काय GST चार्ज केला जातो त्यातला 0.5% सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो 0.5% स्टेट गव्हर्नमेंटला जातो. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला आहे. त्या इन्फॉर्मेशनच्या बेसवरती आपण फर्स्ट सॉल्व एक्झाम्पल बघणार आहोत. त्यानंतर आपला प्रॅक्टिस सेट अतिशय सोपा लेसन आहे. बघा मी फर्स्ट एक्झाम्पल रीड करते. सगळ्यांकडे कंपल्सरी टेक्स्टबुक असलं पाहिजे. आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल लिहिणं शक्य नाही त्यामुळे आपल्यासमोर बुक असेल तर फार उपयोगी पडेल आणि आपल्याला एक्झाम्पल पण समजेल. मी रीड करणार आहे. बघा आपण फक्त सोल्युशन देणार आहोत एक्झाम्पल लिहिणार नाही आहोत.
First example, Aarti Gas Agencies supplies LPG cylinder to a consumer for a taxable value of rupees 545. GST charge is 5%. What is the amount of CGST and HGST in the tax invoices? What is the total amount paid by the customer? Find the amount of GST to be paid by Aarti Gas Agency. छोटे छोटे क्वेश्चन विचारलेले आहेत पण सिंपल आहेत बघा. फर्स्ट काय विचारलेलं आहे, आधी फर्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित समजून घेणं हे आपलं काम राहील, बरोबर आहे. आणि मग काय ते बघूयात. बघा, आरती गॅस एजन्सीज सप्लाय LPG सिलेंडर टू अ कस्टमर फॉर टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 545. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, टॅक्झेबल व्हॅल्यू मीन्स अशी व्हॅल्यू की ज्याच्यावरती अजून GST चार्ज केलेला नाही, अशी व्हॅल्यू 545. GST चार्ज इज 5%. GST किती पर्सेंट चार्ज केला आहे? 5% केला आहे. मग आपल्याला लगेच आलं पाहिजे CGST किती असणार आहे? 2.5%. HGST किती असणार आहे? 2.5%. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ CGST आणि HGST इन द टॅक्स इनव्हॉइस? आता बघा, पर्सेंट विचारलेले नाही आहेत, आपल्याला काय विचारलं आहे? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ CGST अँड HGST. अमाऊंट काढायला लावली, तुम्ही एक तर टोटल GST काढा किंवा 2.5% CGST काढलं तरी बरोबर तेवढाच काय असणार आहे? HGST असणार आहे. आणि ऑल्सो फाइंड व्हॉट इज द टोटल अमाऊंट पेड बाय कन्झ्युमर. मग कन्झ्युमरला किती अमाऊंट पेड करावी लागेल? टॅक्झेबल अमाऊंट प्लस GST. आणि फाइंड द अमाऊंट ऑफ GST टू बी पेड बाय आरती गॅस एजन्सी. आपण सगळं 1 by 1 सॉल्व करणार आहोत. हां, लेट्स सी. फर्स्ट, रेट ऑफ GST 5%. रेट ऑफ GST किती आहे? 5%. म्हणून therefore rate of CGST is equal to rate of SGST is equal to 2.5%. ओके. आता आपल्याला व्हॉट इज द अमाऊंट, GSTची अमाऊंट फाइंड आउट करायची. म्हणून हा रेट झाला, अमाऊंट ऑफ CGST किती आहे? टॅक्झेबल अमाऊंट 545. त्याच्यावरती किती पर्सेंट काढणार आपण? 2.5%. कॅल्क्युलेशन करून दिलेला बघा आहे इथं, रुपीज 13,625. ओके. मग जेवढा CGST असणार आहे तेवढाच HGST असणार आहे. म्हणून therefore CGST is equal to HGST is equal to rupees 13.63. डिजिटमध्ये, पुढच्या डिजिटमध्ये कन्वर्ट करून घेतला आहे. 2 नंतरचा नंबर 5 आणि 5पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून आधीचा डिजिट आपण 1ने ग्रेटर केलं आहे. आता अजून काय क्वेश्चन विचारले आपल्याला? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ CGST आणि HGST इन द टॅक्स इनव्हॉइस. किती असणार आहे CGST आणि HGST? 13.63. अजून काय विचारलं आहे? व्हॉट इज द अमाऊंट, टोटल अमाऊंट पेड बाय कस्टमर. म्हणून therefore अमाऊंट paid by customer is equal to taxable amount plus CGST plus HGST. बघा, 545 प्लस डिरेक्टली GST लिहिलं तरी चालेल. 13.63 प्लस 13.63 किती आला? 572.26. किती आला? 572.26. हा काय झाला? टोटल अमाऊंट पेड बाय कस्टमर. ओके. आता अजून काय विचारलं आहे? फाइंड द अमाऊंट ऑफ GST टू बी पेड बाय आरती गॅस एजन्सी. त्या कस्टमरला नुसता टोटल GST, CGST HGST पण विचारलं आहे, CGST HGSTची पण अमाऊंट विचारली. अजून काय विचारलं आहे? टोटल अमाऊंट ऑफ GST. इझी आहे,
CGST प्लस HGST. नीट काय क्वेश्चन विचारला आहे ते बघा. टोटल अमाऊंट विचारली, रेट ऑफ GST टू बी पेड बाय आरती गॅस एजन्सी इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय CGST किंवा HGST म्हणलं तरी चालेल. 2 मल्टिप्लाय बाय 13.63 किती आलं 27.26. किती रुपये GST पे करावं लागणार आहे 27.26 रुपीज. आलं लक्षात. देन सेकंड क्वेश्चन. कुरियर सर्विस एजंट चार्ज टोटल ₹590 to a courier a parcel from Nashik to Nagpur. In the tax invoice, taxable value is ₹500, on which CGST is ₹45 and HGST is ₹45. Find the rate of GST charge for this service. बघा एकदम इझी एक्झाम्पल आहे. काय काय गिवन आहे, टॅक्झेबल अमाऊंट गिवन आहे. ह्याच्याबरोबर अपोजिट एक्झाम्पल आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करावं लागलं होतं, CGST आणि HGSTची अमाऊंट फाइंड आउट करायला लावली होती. आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये अमाऊंट गिवन आहे आणि रेट फाइंड आउट करायला लावला आहे. बघा नीट लक्ष द्या. टॅक्सेबल अमाऊंट जे गिवन आहे ते फर्स्ट लिहूया. टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू ₹500. CGST प्लस HGST 45 plus 45 is equal to ₹90. 500 रुपीजवरती किती रुपीज GST चार्ज केला आहे 90 रुपीज. तर आपल्याला रेट विचारला. एकदम सोपं आहे बघा. आपण पर्सेंटेज काढतो तसं. रेट ऑफ GST इज इक्वल टू 500 वरती किती रुपीज GST चार्ज केला आहे 90 रुपीज. म्हणून पर्सेंट म्हणजे फाइंड आउट करायचे म्हणून 100%. 18%. किती आला रेट ऑफ GST 18%. नेक्स्ट एक्झाम्पल. श्रीकर बॉट अ लॅपटॉप विथ, आता हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे आणि 3 मार्क्सला विचारलं जातं. नीट लक्ष द्या. श्रीकर बॉट अ लॅपटॉप with 10% discount on printed price. The printed price of that laptop was ₹50,000. 18% GST was charged on this discounted price. Find the amount of CGST and HGST. फुल स्टॉप. व्हॉट अमाऊंट डीड श्रीकर पे. बघा काय, श्रीकरने एक लॅपटॉप घेतला आहे 50,000 रुपीजचा, बरोबर आहे. फर्स्ट त्याला काय दिलं आहे शॉपकीपरनी, त्याच्यावरती 10% डिस्काउंट दिला आहे. ओके. आणि डिस्काउंट मायनस करून जी डिस्काउंटेड प्राईस आहे त्याच्यावरती 18% GST चार्ज केला आहे. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ CGST अँड HGST अँड व्हॉट अमाऊंट डीड श्रीकर पे. आणि श्रीकरला टोटल किती अमाऊंट पे करावी लागेल. आता बघा डिरेक्टली फर्स्ट आपल्याला काय काय एक्झाम्पलमध्ये डिरेक्टली टॅक्सेबल अमाऊंट गिवन असते, पण ह्या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट त्या प्राईसवरती नीट लक्षात घ्यायचं. मी जे काही सांगत आहे ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला सारखं सारखं यूज करावं लागणार आहे. आता लॅपटॉप घेतला आहे किंवा कोणतीही जर वस्तू घेऊ देत, जर त्याच्यावरती फर्स्ट डिस्काउंट असेल तर आपण डिस्काउंट दिला असेल तर फर्स्ट आपण डिस्काउंट फाइंड आउट करतो. तो डिस्काउंट त्या प्रिंटेड प्राईसमधून सबस्ट्रॅक्ट करतो आणि जी काय सबस्ट्रॅक्टेड व्हॅल्यू असेल तिच्यावरती आपण GST चार्ज करतो. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण तसंच करणार आहे. फर्स्ट त्या प्रिंटेड प्राईसवरती GST चार्ज करायचा नाही. फर्स्ट डिस्काउंट फाइंड आउट करायचा, डिस्काउंट त्या प्रिंटेड प्राईसमधून सबस्ट्रॅक्ट करायचा आणि जी रिमेनिंग अमाऊंट असेल सबस्ट्रॅक्शन करून राहिलेली तिला आपण टॅक्सेबल अमाऊंट असं म्हणणार आहोत. हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. बघा काय सांगितलेलं आहे, गिवन काय आहे ते फर्स्ट लिहून घ्यायचं व्यवस्थित.
रेट ऑफ GST 18%, डिस्काउंट 10%, प्रिंटेड प्राइस रुपीज 50,000. जर रुपीज सिम्बॉल काढायचं असेल तर त्या नंबरच्या आधी राईट डाऊन करायचं. जर तुमचं विसरलं तर फुल वर्ड्समध्ये रुपीज हा शब्द लिहायचा. ओके. आता आपण फर्स्ट मी काय तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा GST चार्ज करणार का फर्स्ट डिस्काउंट, तर फर्स्ट आपण डिस्काउंट फाइंड आउट करणार. डिस्काउंट दिला आहे ना त्यांनी, मग आपले पैसे वाचतात ना, मग डिस्काउंटमधून हे 10% आधी अमाऊंटमध्ये फाइंड आउट करायचं. हे पर्सेंटमध्ये गिवन आहे. डिस्काउंट आपण फर्स्ट अमाऊंटमध्ये फाइंड आउट करायचा. ती फाइंड केलेली अमाऊंट ह्या 50,000मधून सबस्ट्रॅक्ट करायची आणि जी रिमेनिंग अमाऊंट असेल तिच्यावरती आपण काय करायचं आहे, GST चार्ज करायचं आहे. म्हणून फर्स्ट सोल्युशन हे गिवन आहे. डिस्काउंट, अमाऊंट ऑफ डिस्काउंट म्हणूयात. अमाऊंट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू प्रिंटेड प्राईसवरती 10% डिस्काउंट चार्ज केला आहे, रुपीज 5,000. बघा 10,000 डिस्काउंट दिला, 10% डिस्काउंट दिला आहे म्हणजे किती रुपीज आलं, 5,000 रुपीज आलं. मग आपण ते प्रिंटेड प्राईसमधून सबस्ट्रॅक्ट करणार. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, टॅक्झेबल व्हॅल्यू. जी सबस्ट्रॅक्शन करणार आहोत तिला आपण काय म्हणणार, टॅक्झेबल व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 45,000. किती आलं, रुपीज 45,000. ही झाली आपली टॅक्झेबल अमाऊंट. आता तिच्यावरती आपण काय करणार, GST चार्ज करणार. पण आपल्याला काय फाइंड आउट करायला विचारले, अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST सेपरेट विचारले. म्हणून आपण काय करूयात, म्हणून देअरफॉर रेट ऑफ GST किती आहे, 18%. म्हणून रेट ऑफ SGST इज इक्वल टू CGST इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 2, 9%. किती पर्सेंट आला, 9% आला. आता हा रेट हाफ केला, पण आपल्याला अमाऊंट विचारली. म्हणून देअरफॉर अमाऊंट ऑफ CGST किती आहे, प्रिंटेड प्राइस आपली टॅक्झेबल अमाऊंट 45,000. ती किती पर्सेंट, 9%. सोल्युशन दिले आपल्याला त्यांनी, रुपीज 4050. किती आला CGST 4050. म्हणून देअरफॉर अमाऊंट ऑफ SGST पण सेम असणार आहे, पुन्हा कॅल्क्युलेट करायचा नाही. रुपीज 4050. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झालं, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही डिरेक्टली अमाऊंट ऑफ GST फाइंड आउट करायचं आणि मग ती अमाऊंट हाफ केली तरी चालेल. पण आपण इथं रेटच हाफ केला, कुठलीही मेथड चालेल. हा फर्स्ट क्वेश्चन झाला. अजून काय विचारलं आहे, व्हॉट अमाऊंट डीड श्रीकर पे. म्हणून देअरफॉर Shriker paid total amount is equal to काय काय ॲड असणार आहे, टॅक्झेबल अमाऊंट प्लस CGST प्लस SGST. किती आहे टॅक्झेबल अमाऊंट, 45,000 प्लस 4050 प्लस 4050 किती आली, 53,100. किती आली लॅपटॉपची व्हॅल्यू, जर 18% GST चार्ज केला तर 53,100. ते पण आपण जर डिस्काउंट
10% डिस्काउंट गिवन आहे म्हणून 53,000 रुपीजला लॅपटॉप मिळाला. जर डिस्काउंट नसता तर आपल्याला तो अजून कॉस्टली गेला असता बघा. नाही तर 5,000 लेस झाले, 5,000 लेस नसते झाले तर अजून आपला चार्ज वाढला असता. बघा सगळे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत, सगळे वर्ड प्रॉब्लेम आहेत. आता ह्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 4.1 हा सॉल्व करणार आहोत. त्याच्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बघूया. थँक्यू.